लिहिले? तुमची ट्रिप कशी होती? दही समोसा जैसे खरंच खूप भारी होतं दही समोसा. वेड आहे का? हा वेडच आहे. पेन आलं रुटो टिकलं. मी झोपते. रामजी श्यामजीचं नाव नव्हतं घे. कम्पेअर्ड टू रामजी श्यामची नाश्ता कशी होती? नाश्ता कसं होता? सॉरी, कशी होती? 10 out of 10. 10 out of 10. आपण कुठे उत्तर दक्षिणला गेलो होतो? 10 out of 10. 10 out of 10. 10 पैकी 10. म्हणजे कशासाठी नेमकं कुठल्या डिश साठी 10 पैकी 10? समोसा, दही स्पेशली चटणी. अच्छा. जे मामीला 2 दिले होते आणि मला 1. त्यानंतर दही आणि समोसा वॉज द बेस्ट थिंग आय एम. मामीने विचार, मामीने खूप सुंदर पैकी उत्तर मी बघितला. ऑनियन उत्तर मामाने सगळे ऑनियन काढून मग हा. तर उत्तर दक्षिण आता आपण जिथं नाश्ता केला, ठीक आहे, कम्पेअर्ड टू काल जिथं नाश्ता केला ते कसं होतं? ते खूप छान होतं कालपेक्षा. हो. काय आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त? चहा आणि ओनियन उत्तप्पा. ज्यातले तुम्ही ऑनियन काढून खाल्ले ते? मी लिटरली सगळं ट्राय केलं. मी तुम्हाला विचारलंच ट्राय केला. तुम्हाला विचारलं डोसा ट्राय केला. मला सगळंच खूप आवडलं. यशला काय आवडलं? मला हे दही समोसा आणि तट्टे इडली. टट्टी इडली? हा, तट्टे. आज कम्पेअर्ड टू कालच्या नाश्त्याला आजचा नाश्ता कसा होता? उत्तम, फर्स्ट क्लास. छान होता. एकदम छान. चहापासून जे नाव होतं ना, काय नाव होतं? उत्तर दक्षिण. उत्तर मधला ज्यांनी कुणी हे ट्राय करायला पाहिजे होतं, छोले भटुरे. हा एकदम. हा, पण खरंच ट्राय करायला पाहिजे होतं. दक्षिण मधला तर साऊथ मधला तर सगळे साऊथचे भारी होते. एक छोले भटुरे कुणी ट्राय केला असतं ना. हा, आपण खरंच ट्राय करायला पाहिजे होतं नेक्स्ट टाइम. 10 म्हणलं तर 10 out of 9. 10 out of 9. तुला काय आवडलं सगळ्यात जास्त? कालचे पोहे का आजचा नाश्ता? तुला कालचा नाश्ता आवडला का आजचा? आजचा पोहे नाही आवडले? काल पोहे खाल्ले होते ना? नो नो नो. काय? ही डोंट लाईक पोहा. ओ माय गॉड. कालचा नाश्ता आवडला का आजचा नाश्ता? तुम्ही किती रेट करणार उत्तर दक्षिणला? 10. तुम्हाला आवडला आजचा नाश्ता का कालचा आवडला? खूपच छान प्रोग्राम झाला आपला. खूप आवडला मला. अतिशय सुंदर. तुला काही रेट करायचे? कालचे पोहे का आजचा नाश्ता? पोहे. What? काय? पोहा ऑलवेज. यांनी पोहे बोललं. का ऑप्शन का नाही? आजचा नाश्ता एवढा छान झाला. आई एम लॉयल टू माय पोहा. मैं साउथ इंडियन खा के अपना जात बदलने वाली बात हो जाती हो. भाई नागपुर में रहते पोहा ही पसंद आता है. तो पोहा कैसे भी रहने पोहा नहीं रहा फिर भी पोहा खाना पड़ता है. दे
ते बिल्डिंग बोलायची का बसायचं? तू आणि भैया काय ट्रेकिंगला आले का? एक बरं आहे की इथून तरी चालायला लागतं. लग्न तुमचं इथं ना लॉन मध्ये मस्त होईल. मग करायचं नागपूरला लग्न. मी तर खूप एक्साइटेड. मी आवडेल. मला खूप आवडेल तुझं लग्न. नको तेल प्यायला ते. चल वाच बरं पटपट काय लिहिलंय. ते नाही हे काय लिहिलंय वाच बरं. काय लिहिलंय. जॅपनीज आहे. भगवान बुद्धांचे हाय हाय पण व्हेरी गुड की तू तेवढं तरी वाचलं. This Buddhist temple was gratitude to Nansenare. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. खूप रिफ्रेशिंग वाटलं. असं बोर तर नाही होतं ना काय सकाळपासून देव फिरवत कोणालाच बोर नाही होते. खूप असं उन्हातून येऊन एका थंड जागी बसलं होतं. डोकं कसं शांत होतं. किती रिफ्रेशिंग वाटतं कसं वाटतं. आणि ते खूप असं ॲडिक्टिव्ह आहे. मेस्मरायझिंग आहे ॲडिक्टिव्ह आहे. आणि यू फील तुम्ही असं फील करता की फॉर टाइम बिंग तुम्ही खूप वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये झोनमध्ये आहात. येस व्हेरी व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं. मी जर कधी तुम्हाला सगळ्यांना वैतागून पळून जायचं डिसाईड केलं तर मी इकडंच येईल. बताना नहीं था ना फिर मैं ढूंढने आ गया और तुम मिल गई तो मैंने नहीं सुना मैंने नहीं सुना. किती मोठी आहे. त्यांनी डोनेट केली मग समुद्रात आली काही कुठेतरी. मला वाटतं असं पाठ आले असतील नाही. होऊ शकतो. नाही पण नाही पण ते किती काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे बघ ना त्याचं. किती छान वाटतंय. असं टिल्टेड वाटतंय जरा. तायवानवरून आली. हो तायवानवरून आली. हे कसं आणलं असेल. पाट मध्ये तर नसेलच आणलं मला नाही वाटतं. ही समुद्राच्या मार्गे आली आणि मुंबईवरनं मग खूपच सुंदर आहे हे. येस 1 स्ट्रोक मध्येच आहे ही. It's how one can become a better human being. इट्स ऑल अबाउट मॅनकाइंड. व्हेरी ट्रू. सिरियसली मिस केलं तुम्ही. खूप छान होतं. तुला मी फोटोज दाखवते. पण का नाही त्यांनी तुम्हाला का हाकललं त्यांनी. तुम्ही ट्रेकिंगला आलते म्हणून. म्हणून तुम्हाला हाकललं का. आलो आम्ही. तसंही सॉरी सर आम्ही शॉर्ट सॉलेनला अलाउड नाही करत. ती आणि त्याने अर्ध गुड घेतून एक
कुठं आले गावठी यशस्वी घेच करायची हे चष्मा बघून ना त्यांनी संविधान दिले. येस काय असली मजा तर त्या माणसातच होती, पण स्टील हे चष्मे होते जे संविधान देत होते. ती तिच्या वर्ल्ड मध्ये आहे. तिच्या वर्ल्डमध्ये थोडं तुला वाढणार आपण मम्मी आजीला सांगितलं की तिथे असती आहेत हे येते. मम्मी आजी किती अशी अशी झाली. ह्याच्या आधी 2दा भूषणनी सांगितलं तेव्हा पण तसेच रिॲक्शन दिले तिने म्हणून भूषण हसत होता. हा ना. She's from Japan. She understands Japanese language. And she's from Napoli. She's senior reporter. Sushma Suvanshi, please. Cameraman, जल्दी focus करो. ए हे राहणार आहेत म्हणतायत का इथं? हो ना. माझा नवरा तिकडे बाराहून गेलाय, त्याला घेऊन येते. ते तिथं राहणार आहेत म्हणतायत का? डॉक्टर भेटले. मी तेच म्हणलं, एक रिपोर्टर आहे, एक डॉक्टर आहे. हम हमारा बंदोबस्त करके घूमते हैं. काका एकटं फिरतात. काकांची वेगळी ट्रिप चालू आहे. काका ट्रिप मध्ये आता अजून एक काका ब्लॉगर झालेत आमच्यामध्ये. भलाई का जमानाच नाहीये. तुम चलो चलो. येतील त्यांचं वेगळी ट्रिप चालू आहे. आल्या बाई आल्या. आता उद्यापासून अभ्यास. No guys, we are finally going to city of काय 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 पुणे ऑफ सिटी. हाय. ओके. Now we're the final trip, Nagpur. Now we are going to पुणे. बोल बरं ह्याच्यामध्ये इंग्लिश. We are going back to Pune. घर जा रहे भाई, घर जा रहे. घर जा रहे हैं, पर अच्छा नहीं लग रहा है घर जाते समय. I will miss Nagpur again. Will you miss Nagpur? बॅगला धडधड 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 करत. पुढं जाती का हळू? तू मागं जा ना, मग हळू ये ना. तू हळू ये मग. पूर्ण नागपूर फिरलो आपण, ठीक आहे. पण कोणाला कळलं नाही की आपण नागपूर मधून काहीतरी घ्यायला पाहिजे. हे हा, आणि जाताना कळलं. तर आता स्टेशन वरती बघतोय काय घ्यायचं काय नाही. ऑरेंज बर्फी मदरफकर्स. ऑरेंज बर्फी तर पुण्यात पण भेटते. त्याच्यात फ्लेवर असतो, याच्यात ऑरेंज असतो. कळलं. आता जाग आली सगळ्यांना काहीतरी घ्यायचंय. तर फायनली निघालो पुण्याला, आणि तेही कर्फ्यू लागण्याच्या 40 मिनटं अगोदर. नाहीतर आम्हाला 2-3 दिवस नागपूरमध्येच बसायला लागलं असतं. खूप टायमात निघालो. मला घरी जाऊ नाही वाटत आहे, नागपूरला जाऊ वाटतं. येते का? नहीं तो दंगे हो रहे हैं. मैं नहीं आ रही. आपले
खूप वांदे झाले असते माहिती आहे का. आपण जर थोडं जरी लेट झालं असतं तर 1 तासाने लेट झालं माहिती आहे का आपण, म्हणजे लवकर केलं नाहीतर अडकून बसलं असतं. नागपूरवाल्यांचं दुबईला डायरेक्ट कनेक्शन तेलाचं. राज नको शांतपणा करू. पिऊ का मी? पिऊ का ट्रेन पण नाही हलती राव, नाही तेव्हा एकदम हळूहळू चालतं. सुपर फास्ट आहे. काका ह्याचं काम 1 मिनिट माझ्याकडे एक आयडिया आली. लय म्हणतोय बाबा बोलतोय. तुला उगाचच व्हिडिओचं काढून देणार आहे का माझी? बरे कोणाचं पण चुकलं असं तर तुझंच नाव निघतंय. आज इकडे खाले लागले ना. नाही तेव्हा अशी झाली. कशी आहे रे? अशी गेली. काय अगदी तिकडे आधी तिकट आहे. लोक चमक मारली. तुम्ही कसे? आम्ही खिडकी चल ना. असं वाटतं आपण स्पीड किती जास्त असते. हा जास्त असते ते. थांबेल ते नाही, ते थांबेल त्यांना पण उतरायचं पण थांबू द्या. नाही थांबू द्या. थांबू द्या काका, नका हे करू. खारडीला जायचं. गाडीला जायचं ना तुला चक्कर. मग इथं उतरून काय करू? चला तुमची ट्रिप एंड होते. नाही क्या बोलते पब्लिक? काउंट कर राहिला तुम्ही? क्या बोलते नागपूर की पब्लिक? बोले तो तकली. 9:30च इतकं जास्त ऊन आहे पुण्यामध्ये. ते नागपूर परवडलं उन्हाच्या बाबतीत एखाद्या वेळेस. हे का नाही, तिकडे एवढं ऊन नव्हतं. इकडं खूप ऊन आहे. चटके लागत आहेत 9:30ला सकाळच्या. ऑब्विसली. चलो, द ट्रिप हॅज एंडेड. हाऊ आर यू फीलिंग? Very good. Very good and safely. क्या बोला तूने? Very good and safely. हाँ मेरी जान. How are you feeling? Nice. Super. Going to sleep. अशी झोप पाहिजे आपल्याला सगळ्यांना. अशी झोप पाहिजे आपल्या सगळ्यांना आता. And our Nagpur trip ends here. We will definitely miss Nagpur. And also thank you so much for watching my videos. Please do like, share and subscribe. Bye bye. Love you all.